लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सर्वात महत्त्वाची आजची काय अपडेट आहे तर ती पण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत चला, त्याचे देखील उत्तरे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, सर्वांना लाभ मिळणार आहे, काळजी करायची गरज नाही। जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला नक्कीच जे आहे लाभ मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा। त्यामुळे कुठल्याही प्रकारची ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची त्याला आपण म्हणूया चिंता नसायला पाहिजे। 25 नोव्हेंबरच्या आजच्या आपण अपडेट घेणार आहोत। 2100 रुपये मिळणार आहे, हे मी तुम्हाला याला पण सांगितलं होतं, म्हणजे सकाळी पण सांगितलं होतं बघा की 2100 रुपये प्रति महिना मिळणार आहे। बघा 2100 रुपये हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबद्दल जे आहे विधान केलेलं आहे आणि आश्वासन दिलेलं आहे। ज्यावेळेस लाडक्या बहिणी त्यांच्या स्वागतासाठी गेल्या ना तर त्यावेळेची घटना आहे। क्लिअर। आता आपण एक एक मुद्दे जे आहे इथे सविस्तर जे आहे समजून घेणार आहोत। बघा पहिला मुद्दा काय असणार आहे, दुसरा मुद्दा काय असणार आहे, संपूर्ण मुद्दे आपण एक एक समजून घेऊयात। पहिला मुद्दा बघा, 2100 रुपये वाढ कधीपासून लागू होणार आहे अशा प्रकारचा पहिला मुद्दा आहे। तर 2100 रुपयाची वाढ जी आहे डिसेंबरचा हप्ता म्हणजेच आपला 6वा हप्ता। क्लिअर। तर 6व्या हप्त्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत, 1500 रुपये नाही, त्याच्यामध्ये 600 रुपये वाढ होणार आहे। आणि अशा प्रकारची अपडेट आजच 25 तारखेला आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी खुद अशा प्रकारची अपडेट दिलेली आहे। याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आजच जे आहे लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये अपडेट मिळण्यासाठी महिला बाल कल्याण मंत्री राज्याच्या आदितीताई तटकरे यांनी देखील अशा प्रकारचे विधान केलेलं आहे। त्यानंतर बघा आता दुसरा एक मुद्दा, तुमचा दुसरा प्रश्न, 6वा हप्ता कधी मिळणार आहे। तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो की 6वा हप्ता कधी मिळणार आहे तर त्याबद्दल पण आता बोलतो। बघा 6वा हप्ता जो आहे खास करून कधी मिळणार आहे तर असा प्रश्न हा सर्वसामान्य सर्वांनाच पडलेला आहे, सर्वच लाडक्या बहिणींना। तर 6वा हप्ता हा तुम्हाला शपथविधी ज्यावेळेस होईल, शपथविधी कारण की मुख्यमंत्र्याला जे आहे म्हणजे CMला पहिली शपथ घेणं गरजेचे आहे, त्यानुसार कायद्याच्यानुसारच जे आहे पुढील हप्ता म्हणजे 6वा हप्ता मिळणार आहे। तर कधी होईल मग शपथ सर, तर त्याचं उत्तर आहे 26 किंवा लक्षात ठेवा खरं तर 26 तारखेलाच व्हायला पाहिजे होती कायद्यानुसार, परंतु कायद्यामध्ये असं बंधन नसल्यामुळे इथेच 1-2 दिवस जे आहे मागे पुढे लगेच शपथविधी होईल आणि आपल्याला लाडक्या बहिणीला जे आहे 6व्या हप्त्याचं याच येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्याच आठवड्यामध्ये तुम्हाला वितरण पण होईल। आणि पहिला डिसिजन गव्हर्नमेंटचा हाच राहील माझ्या मते की तुम्हाला पहिलं वितरण होईल। लक्षात ठेवा मी काय बोलतोय आज, बघा हे खरं होतं का नाही। क्लिअर। पुढे जाऊयात आपण। बघा ट्रान्झॅक्शन कॅन्सल होत आहेत बऱ्याचशा माता भगिनींच्या, असा पण एक प्रश्न पडलेला आहे, बऱ्याचशा माता भगिनी विचारित आहेत ट्रान्झॅक्शन कशामुळे कॅन्सल होत आहेत। ते पहिलं मी सांगतो की DBT जर तुमची नसेल, DBT नसेल तर ट्रान्झॅक्शन कॅन्सल होतात। म्हणजे तुमचे जे काही व्यवहार लाडक्या बहिणीचे तुम्हाला तिकडनं तर पैसे पाठवले जातात, कुठून, सरकाराकडनं पैसे येतात तुम्हाला, पण काय होतं की तुमच्या खात्यामध्ये आल्याच्या नंतर तिथे ट्रान्झॅक्शन कॅन्सल होत आहे, म्हणजे पैसे येतात पण मध्येच पैसे अडकतात। तर त्याचं कारण आहे की तुमची DBT जी आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि जर हा प्रॉब्लेम कंटिन्यू राहिला तर पोस्ट बँकमध्ये तुम्ही खातं खोलून तिथं DBT ॲक्टिव्ह करू शकता। क्लिअर झालं सर्वांना। पुढे जाऊयात। पुढचा प्रश्न बघा, हाही प्रश्न सर्वसामान्य माता भगिनींना पडलेला आहे की मोफत गॅसचे पैसे कधी मिळणार आहेत। तर लक्षात ठेवा अन्नपूर्णा या योजनेच्या अंतर्गत 3 मोफत गॅस पुनर्भरणा प्रतिवर्षी दिल्या जातात प्रति कुटुंबातील एकच लाभार्थीला लाडक्या बहिणीच्या, तर ते पण विशेषतः करून महिला लाभार्थीला। तर या संदर्भात जे आहे येणाऱ्या टायमामध्ये अपडेट तर येणारच आहे, पण आता सध्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आचारसंहितेमुळे अन्नपूर्णा योजना म्हणजेच मोफत गॅसचे पैशाची जी मिळणारी जी सबसिडी दिल्या जाऊ लागली तर त्यावर तात्पुरती स्थगिती लावली होती, मात्र ती स्थगिती आता हटलेली आहे। त्यामुळे आता येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेच्या सोबतच जे आहे बघा 2500 रुपये जे आहेत जवळपास तुम्हाला मिळणं अपेक्षित आहेत। मग आता बघूयात की सरकार जे आहे किती रुपये देते तुम्हाला, म्हणजे एका गॅसचे देत आहे का टप्प्याटप्प्याने हे 2500 रुपये देते। मात्र लक्षात ठेवा अन्नपूर्णा योजनेचा सर्व माता भगिनींना लाभ मिळालेला नाही। काही प्रश्न पण आहेत ते पण घेतो, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही प्रश्नही विचारत जा। बघा इथे विचारलेला प्रश्न आहे की मला 1ही रुपया आणखी मिळालेला नाही। तर लक्षात ठेवायचं पहिलंच तर तुम्ही तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का ते पहा, त्यानंतर DBT झालेली आहे का तेही तुम्ही चेक करून घ्या। या दोन्ही गोष्टी जर क्लिअर असतील तर कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदा वितरण सुरू होऊ द्या, त्यानंतर तुम्हाला पैसे भेटायला सुरुवात होईल। त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आहे की मला 1ही रुपया आलेला नाही, तर सेम तसंच आहे, फॉर्म तुम्ही मंजूर झाला आहे का ते पहा, त्यानंतर DBT ॲक्टिव्ह आहे का ते पहा। आणि जर तुम्ही लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवरून जर फॉर्म भरला असेल तर तिथे तुमच्या फॉर्मचं जे अप्रूव्हल स्टेटस आहे लक्षात ठेवायचं आहे, अप्रूव्हल स्टेटस जे आहे तर ते पण तुम्ही एकदा पाहायचं आहे। कदाचित त्या स्टेटसमध्ये तुम्हाला काही रिमार्क्स आला आहे का हेही एकदा चेक करा। क्लिअर। या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण इथेच थांबूयात। लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये प्रचंड गोष्टी ज्या आहे आपण तुमच्या घेतलेल्या आहेत, म्हणजे
फक्त प्रश्नच नाही घेतले की मोफत अन्नपूर्णा गॅसबद्दल पण बोललो आहे, ट्रान्झॅक्शन का कॅन्सल होत आहे त्याच्याबद्दल पण बोललो आहे, 6वा हप्ता कधी मिळणार, शपथविधी झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेच 2-4 दिवसामध्ये मागे पुढे तुम्हाला लगेचच 6वा हप्ता मिळेल, त्यानंतर 2100 रुपये वाढ लागू होणार आहे, ही आजची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी स्वतः ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींना इथून पुढे जे आहे खूप ज्या बी काही लाडक्या बहिणी आहेत सर्व लाडक्या बहिणींना जे आहे लाभ मिळणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर का तुमच्याकडे कुठलाही प्रॉब्लेम असेल किंवा कुठल्याही प्रकारची समस्या असेल योजनेच्या संदर्भात तर तुम्ही व्हिडिओच्या खाली विचारा, नक्की त्याचं उत्तर देईल. धन्यवाद.